नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत आखाड स्पेशल झटपट तयार होणारं कांदा टोमॅटोतलं चिकन। त्यासाठी इकडे अर्धा किलो चिकन जे आहे ते स्वच्छ 2 ते 3 पाण्यात धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये हळद, कांदा लसूण मसाला, मीठ, काश्मीरी मिर्च पावडर, चिकन मसाला आणि चिकन 65 मसाला घातलेला आहे। हे सर्व घालून झाल्यानंतर चिकनला हे सर्व मसाले व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर याच्यामध्ये घालणार आहोत आपण मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर। तयार मॅरिनेटेड चिकनला आपण लगेचच फोडणी देऊन घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर एक कुकर गरम करायला ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये मी मोहरीचं तेल घालणार आहे। मोहरीच्या तेलाऐवजी तुम्ही साधं तेल देखील वापरू शकता। त्यानंतर इकडे मी 3 मीडियम साईजचे कांदे जे आहेत ते एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे। कांदा जो आहे तो लालसर रंगावरती व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांद्याला आता छान असा कलर आलेला आहे। कांदा पुन्हा एकदा आपण परतून घेणार आहोत आणि तयार मॅरिनेट केलेलं चिकन आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आजची आपली चिकनची जी रेसिपी आहे ती अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होते। तुम्हाला हवं तर तुम्ही कढईमध्ये देखील हे बनवू शकता। चिकन घालून झाल्यानंतर साधारण अर्धा मिनिट आपण चिकन व्यवस्थित परतून घेणार आहोत। चिकन परतून झाल्यानंतर आता इकडे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो जे आहेत ते जरा मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये घालून घेऊयात। पुन्हा एकदा चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता कुकरचं झाकण लावण्यापूर्वी कुकर इकडे तळाला लागू नये यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत। तर इकडे मी एक छोटी वाटी जे आहे ते पाणी घालणार आहे। पाणी जे आहे ते थोडं थोडं करून घालायचं आहे। थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा चिकन परतून मी परत एकदा थोडंसं पाणी घालून घेणार आहे। तुम्हाला जर जास्त प्रमाणात पाणी घालायचं असेल तर पाणी गरम करून घाला। तर आजचं हे जे चिकन आहे ते आपण खूप पातळ असं न करता थोडंसं घट्टसर ग्रेव्ही टाईप करणार आहोत। त्यासाठी पाण्याचा वापर मी इकडे कमी केलेला आहे। पुन्हा एकदा थोडंसं पाणी घातलेलं आहे। कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या साधारण 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि कुकरचं झाकण जे आहे ते पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला कुकर उघडायचा आहे। दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर जो आहे तो पूर्णपणे गार झालेला आहे आणि चिकन जे आहे ते मस्त असं शिजलेलं आहे। वरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे। अगदी बेसिक मसाले घालून कांदा टोमॅटोतलं आपलं चिकन तयार झालेलं आहे। नॉनव्हेज करताना तुम्ही जेवढे कमी मसाले वापराल तेवढंच ते नॉनव्हेज जे आहे ते चवीला मस्त अप्रतिम असं होतं। तर या आखाडाला तुम्ही सुद्धा चिकनची होणारी ही झटपट रेसिपी घरी नक्की ट्राय करा। त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा आखाड स्पेशल नॉनव्हेज रेसिपीज आहेत, त्या सुद्धा जाऊन पाहायला विसरू नका। आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। पुन्हा एकदा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।